भाड्याने देणे आहे हॉटेल आणि फंक्शन हॉलसाठी जतमधील सर्वात मोक्याची जागा। 2700 स्क्वेअर फूट जागा प्रशस्त हॉटेल रेस्टॉरंटसाठी। तुम्ही जतमध्ये नवीन रेस्टॉरंट किंवा ब्रँड सुरू करण्याचा विचार करत आहात, मग ही जागा तुमच्यासाठीच आहे। जत सिटी बस स्टँडच्या अगदी समोर, नॅशनल हायवे टच प्रॉपर्टी, शहराच्या मध्यभागी जास्त गर्दीचा परिसर, प्रशस्त किचन, बाथरूम इत्यादी, फॅमिलीसाठी स्वतंत्र विभाग, इतर सुविधा, ग्राहकांच्या सोयीसाठी इमारतीत लिफ्ट उपलब्ध, पॉवर बॅकअप, अखंड वीज पुरवठा, बाहेरच्या कामगारांना राहण्यासाठी स्टाफ रूम। समर्थ पवार, एकदा अवश्य भेट द्या आणि लोकेशनचा अनुभव घ्या। मोबाईल नंबर 80 87 88 81 72। आमचा पत्ता SP 24 प्लाझा, जत बस स्टँडच्या अगदी समोर, जत विजापूर रोड, जत। नाशिकमधील धर्मांतर प्रकरणातील आरोपी असलेल्या निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक केल्यानंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएम पक्ष आणि इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले होते। एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरातून पोलिसांनी निदा खानला अटक केली होती। यानंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांचा संबंध थेट नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणाशी जोडला होता। या आरोपांना इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना चोख प्रति उत्तर दिले। पालकमंत्री संजय शिरसाट हे पोलीस तपास अधिकारी आहेत का? यापूर्वी त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवेळी त्यांना मी पोलिसांना आणि मुख्यमंत्र्यांना भेटून सीबीआय चौकशीची मागणी करतो अशी आतासारखी भूमिका का घेतली नाही, असा सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला। यावेळी इम्तियाज जलील यांनी निदा खान हिच्याबाबत ही उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं दिली। एखाद्या व्यक्तीवर जेव्हा आरोप करण्यात येतो तेव्हा कोर्ट त्याला दोषी ठरवत नाही, तोपर्यंत तो निष्पाप असतो। इनोसंट अंटिल प्रूव्हन गिल्टी हे न्याय व्यवस्थेचं तत्व आहे। त्यामुळे एखाद्यावर आरोप झाले म्हणजे तो दोषी ठरत नाही। पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत, तोपर्यंत त्या मुलीला अधिकार आहे की ती जामिनाची मागणी करू शकते। ही कायदेशीर तरतूद आहे। सत्र न्यायालयानं तिला अटकपूर्व जामीन नाकारला म्हणून ती लगेच गुन्हेगार ठरत नाही। तिला उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्याचा पर्याय आहे, असं इम्तियाज जलील यांनी सांगितलंय। मात्र गेल्या काही वर्षात आपल्या देशात आरोप झाल्यानंतर लोकांना मीडिया ट्रायलमध्ये दोषी ठरवलं जात आहे। माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे। एखादी व्यक्ती दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई होईल। जे लोक माझ्यावर आरोप करत आहेत ते का करतायत हे सगळ्यांना माहीत आहे। एखादी मुलगी आमच्या शहरात सापडली म्हणून त्याचा संबंध थेट इम्तियाज जलीलशी जोडायचा। या प्रकरणात पोलिसांना मला काही विचारायचं असेल तर ते विचारतील, पण एखाद्यावर आरोप झाले की त्याला लगेच फासावर लटकवा हे धोरण योग्य नाही। मला एकच प्रश्न विचारायचा आहे, या मुलीचा दहशतवाद्यांशी संबंध असता तर पोलिसांनी आतापर्यंत तिच्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट किंवा लुकआउट नोटीस जारी केली असती। केवळ FIR मध्ये तिचं नाव आलं म्हणून तिला दोषी ठरवणं योग्य नाही। तिच्यावर धार्मिक द्वेष पसरवल्याचा आणि धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे। पण चित्र असं निर्माण केलं जात आहे की तिनं मोठी हत्या केली आहे किंवा तिचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलंय। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।